आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग प्रवासाबद्दल बोलणार आहोत. भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास. म्हणजे बघा, ब्रिटिशांच्या राजवटीतून बाहेर पडल्यावर भारतानं स्वतःची एक नवी आर्थिक ओळख कशी तयार केली हेच आपण आज समजून घेणार आहोत. आता जरा विचार करा, एका प्रचंड मोठ्या साम्राज्याचे अवशेष आपल्या समोर पडले आहेत आणि त्यावर आपल्याला एक नवी मॉडर्न अर्थव्यवस्था उभी करायची आहे. कसं करणार? हो, हेच तर ते मोठं आव्हान होतं जे 1947 साली आपल्या देशासमोर उभं ठाकलं होतं. बरं, तर या सगळ्याची सुरुवात कुठून झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे ब्रिटिश राजवटीत भारताची अर्थव्यवस्था नेमकी होती तरी कशी? तर ती खरं तर फक्त एका साम्राज्याची गरज भागवणारी एक सप्लायर किंवा पुरवठादार बनून राहिली होती. म्हणजे बघा, एक काळ होता जेव्हा भारत एक आत्मनिर्भर अर्थव्यवस्था होता. इथली हस्तकला, इथलं कापड जगभर प्रसिद्ध होतं. पण ब्रिटिशांनी हे सगळं चित्र अक्षरशः पालटून टाकलं. त्यांनी भारताला फक्त त्यांच्या इंग्लंडमधल्या फॅक्टरीजसाठी कच्चा माल पुरवणारा देश बनवून ठेवलं. आणि हे त्यांनी कसं केलं माहितीये? एका ठरवून आखलेल्या पॉलिसीमधून, जिला म्हणतात डी-इंडस्ट्रियलायझेशन किंवा विऔद्योगीकरण. याचा सरळ अर्थ काय? तर त्यांनी भारताची जी काही औद्योगिक ताकद होती ना, ती पद्धतशीरपणे मोडून काढली. का? तर जेणेकरून भारत फक्त ब्रिटनमध्ये तयार झालेल्या मालासाठी एक मोठी बाजारपेठ बनून राहील. सगळा त्यांचाच फायदा. या पॉलिसीचे परिणाम इतके भयंकर झाले ना, की आपल्या देशातल्या हजारो कलाकारांच्या हातातलं कौशल्यच हिरावून घेतलं गेलं. जवळपास 85% लोकांचं पोट ज्या शेतीवर अवलंबून होतं ती ठप्प झाली. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपल्याच लोकांच्या कष्टाचा पैसा ब्रिटिशांच्या तिजोरीत जात होता. पण हे सगळं फक्त आकड्यांपुरतं मर्यादित नव्हतं. या सगळ्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, त्यांचं जगणं किती अवघड झालं होतं, ते आता पाहूया. परिस्थिती किती गंभीर होती हे काही आकडेवारी पाहिली की लगेच लक्षात येईल. कल्पना करा, स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या देशात महिला साक्षरतेचं प्रमाण किती असेल? फक्त 60%. आरोग्य व्यवस्था तर इतकी कोलमडली होती की जन्माला येणाऱ्या प्रत्येक 1000 बाळांमागे 218 बाळांचा मृत्यू व्हायचा. आणि सगळ्यात धक्कादायक आकडा, सरासरी आयुर्मान, म्हणजे एक भारतीय व्यक्ती सरासरी किती जगेल, तर ते होतं फक्त 32 वर्ष. हो, असा देश 1947 मध्ये आपल्या नेत्यांच्या हाती आला होता. तर अशा परिस्थितीत जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताला स्वतःचा एक नवा मार्ग निवडायचा होता. तो क्षण खरंच खूप महत्त्वाचा होता. एकीकडे मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था आणि दुसरीकडे प्रचंड सामाजिक आव्हानं. अशा परिस्थितीत आपल्या नेत्यांनी एक खूप मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. तो निर्णय होता आर्थिक नियोजनाचा. देशाची पुन्हा उभारणी करण्यासाठी हे एक विचारपूर्वक उचललेलं पाऊल होता. पण आता नियोजन करायचं म्हणजे नेमकं कसं? कोणता मार्ग निवडायचा? यावर तेव्हा खूप मोठी चर्चा झाली. अनेक वेगवेगळे विचार समोर येत होते. एका बाजूला JRD टाटांसारख्या उद्योगपतींचा बॉम्बे प्लॅन होता, तर दुसरीकडे MN रॉय यांच्या मार्क्सवादी विचारांवर आधारित पीपल्स प्लॅन होता. आणि तिसरा पर्याय होता तो म्हणजे SN अग्रवालांचा गांधीवादी प्लॅन, जो छोट्या उद्योगांवर आणि विकेंद्रीकरणावर भर देत होता. या सगळ्या विचारमंथनातूनच भारतानं अखेरीस एक मार्ग निवडला. तो म्हणजे एका औपचारिक सेंट्रलाइज्ड प्लॅनिंग सिस्टमचा. आणि याच सिस्टमला आपण आजही पंचवार्षिक योजना म्हणून ओळखतो. आता ह्या प्लॅनिंग मागची मूळ आयडिया होती मिश्र अर्थव्यवस्थेची, म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी. ही कल्पना आपण सोव्हिएत युनियनकडून घेतली होती हे खरंय, पण ती जशीच्या तशी नाही उचलली. आपण ती भारताच्या परिस्थितीनुसार बदलली, जिथे सरकारी आणि खासगी, म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट, दोन्ही क्षेत्रांना सोबत घेऊन पुढे जायचं ठरवलं. बरं, मग या पंचवार्षिक योजनांमधून आपल्याला नक्की काय मिळवायचं होतं? ध्येय खूप मोठी होती. पहिलं, देशाला आत्मनिर्भर बनवणं. दुसरं, अर्थव्यवस्थेला मॉडर्न बनवणं. तिसरं, प्रत्येक भारतीयाचं राहणीमान सुधारणं. आणि चौथं, समाजात सामाजिक न्याय आणि समानता आणणं. ध्येयं तर खूप चांगली होती, पण ती प्रत्यक्षात आणणं तितकं सोपं नव्हतं. नियोजनाचा हा मार्ग अनेक अडथळ्यांनी भरलेला होता. खूप आव्हानं समोर होती. तर मग या मार्गात नेमके अडथळे तरी काय होते? बरीच कारणं होती. जसं की जो प्लॅनिंग कमिशन हे सगळं बघत होता त्याला घटनात्मक दर्जाच नव्हतं. नेहमी पैशांची कमतरता जाणवायची. इतक्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशासाठी प्लॅनिंग करणं खूपच अवघड होतं. योजना कागदावर छान दिसायच्या, पण त्यांची अंमलबजावणी नीट व्हायची नाही. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे मोठ्या प्रमाणावर असलेला भ्रष्टाचार. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. त्या काळात नियोजनासमोरची आव्हानं होती, म्हणजे संसाधनांची कमतरता, अंमलबजावणीतल्या अडचणी, भ्रष्टाचार. यातली कोणती आव्हानं आजही भारताच्या आर्थिक प्रगतीच्या आड येत आहेत असं वाटतं?
यावर विचार करायलाच हवा.